मित्रांनो, तुम्हालाही वाटतं का तुम्ही आयुष्यात काहीही करू शकत नाही किंवा तुमच्याही डोक्यात लहानपणापासून या गोष्टी भरलेल्या आहे का, की आपण काही वेगळं केलं तर ते आपल्याकडून शक्य होणार नाही. हे विचार जर तुमच्या डोक्यात असतील तर ते आजच काढून टाका. कारण की या जगात अशक्य असे काहीही नाही. मित्रांनो, बिलिव्हिंग इन युअरसेल्फ हे आपण ऐकलेलंच असेल. म्हणजेच स्वतःवरती विश्वास ठेवा. जेव्हा आपण स्वतःवरती विश्वास ठेवतो, तेव्हा आपण जगातली अशक्यहून अशक्य गोष्टही करतो. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडून जातात, की ज्याच्यामुळे आपला आत्मविश्वास हा डगमगायला लागतो. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला फेल्युअर आलं किंवा काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्याच नाही, तर आपला विश्वास हा कमी व्हायला लागतो. मग आपण आयुष्यभर त्याच गोष्टी आपल्या मनात ठेवून त्याबद्दल घुटमळत असतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवला, तुमची स्वतःबद्दलची मतं बदलली, तर तुमच्या आयुष्यात नक्कीच फरक पडू शकतो. तुमच्या आयुष्यातच नाही, तर तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहे, त्या मिळवण्यासाठी तुम्हाला मार्गही भेटू शकतो. फरक फक्त एवढाच आहे, की तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट म्हणजे दशरथ मांझी यांची. दशरथ मांझी यांचे नाव सर्वांनीच ऐकलेले आहे. मित्रांनो, दशरथ मांझी यांची बायको एक दिवस त्यांच्यासाठी डब्बा घेऊन त्यांच्या कामाच्या ठिकाणी येत होती. येत असताना तिचा वाटेतच पाय घसरला. पाय घसरल्यामुळे ती खाली पडली आणि तिला जबरदस्त मार लागला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. पण त्यांचं गाव आणि दुसरं शहर याच्यामध्ये हा डोंगर होता. हा डोंगर पार करून जाणं म्हणजे खूप मोठं अंतर होतं. आणि तोपर्यंत त्यांच्या बायकोचा जीवही धोक्यात होता. परंतु मित्रांनो, नियतीचा खेळ बघा. त्यांच्या बायकोचा जीव त्या दिवशी वाचला नाही. त्यामुळे दशरथ मांझी हे खूपच अस्वस्थ झाले. त्यांना खूप वाईट वाटले. त्यांचे त्यांच्या बायकोवरती अतिशय प्रेम होते. त्यांनी विचार केला, की आज ही वेळ माझ्या बायकोवरती आली आहे. उद्या दुसऱ्या कोणावरती येईल आणि दुसरं कोणीही त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा माणूस गमावू शकतो. त्यामुळे त्यांनी हा संकल्प केला, की मी हा डोंगर खोदून इथून एक रस्ता बनवणार आणि याच्याच थ्रू लाखो लोकांचे पुढे जाऊन जीवही वाचू शकतात. सुरुवातीला दशरथ मांझी यांच्यावरती कोणीही विश्वास ठेवला नाही, ना कोणी त्यांची साथ दिली. पण दशरथ मांझी यांचा स्वतःवरती पूर्ण विश्वास होता. त्यांनी छन्नी हातोडी घेतली आणि डोंगर खोदायला सुरुवात केली. असे तब्बल 22 वर्ष चालले. 22 वर्षानंतर त्या डोंगरातून रस्ता निर्माण झाला. त्यानंतर सर्व लोकांनी त्यांचे कौतुक केले आणि दशरथ मांझी यांचे नाव पूर्ण भारतभर पसरले. मित्रांनो, यावरून आपल्याला लक्षात येते, की आपला जर स्वतःवरती विश्वास असेल, तर या जगात अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही. हे दशरथ मांझी यांच्या गोष्टीतून आपल्याला समजते. दशरथ मांझी यांच्या संघर्षाच्या काळात त्यांना कोणीही साथ दिली नाही. पण जेव्हा त्यांना यश मिळाले, तेव्हा संपूर्ण लोकं त्यांच्यासोबत उभी होती. त्याच प्रकारे आपलंही आहे. आपल्या संघर्षाच्या काळात, आपल्या वाईट वेळेत आपल्यासोबत कोणीही नसतं. आपल्यालाच आपला मार्ग शोधायचा असतो. त्यामध्ये सर्वात मोठं काम हा आपला बिलीव्ह सिस्टीम करत असते. बिलीव्ह सिस्टीम म्हणजे स्वतःवरती विश्वास. मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न असतो, की स्वतःवरती विश्वास ठेवायचा म्हणजे नक्की करायचे काय? यातून बाहेर कसे पडायचे? तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्रामिंग करणं. म्हणजे लहानपणापासून आपल्याला बऱ्याच गोष्टींची भीती आपल्या मनात घातलेली असते. मित्रांनो, ती भीती काळजीसाठी असते किंवा आणखीन दुसरे बरेच कारणही असू शकतात. परंतु जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल, म्हणजेच तुम्ही तुमच्या माइंडला रिप्रोग्राम केलं, त्याच्या मनामधून त्या कल्पना काढून टाकल्या, तर तुम्हीही आयुष्यात पुढे जाऊ शकतात. त्यासाठी स्वतःला इतकं तयार करा. आपला बिलीव्ह सिस्टीम हा कसा तयार होतो? त्यामागे बरीच कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लहानपणापासून बऱ्याच गोष्टी या आपल्या डोक्यात भरल्या जातात
म्हणजे कुठल्यातरी गोष्टीची भीती घातली जाते किंवा काही प्रसंगही आपल्या आयुष्यात असे घडून जातात, की ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात मागे राहतो. आपण पुढे जाण्यासाठी घाबरतो. मित्रांनो, असं नसतं. जगामध्ये एखादी गोष्ट घडून गेली, तर ती मागे टाकून पुढे जायचं असतं. त्या गोष्टीमधून शिकायचं असतं. त्या गोष्टी कधीही मनात ठेवून चालायच्या नाही. कारण जर आपण आपले फेल्युअर निगेटिव्ह वेने घेतले किंवा तेच माझं डेस्टिनेशन होतं किंवा तेच माझं नशीब होतं असं समजून चाललो, तर आपण पुढे कधीही जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे हळू आपला आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. हेच आहे बिलीव्ह सिस्टीम कमी होण्याचे सर्वात मोठे कारण. आता बिलीव्ह सिस्टीम आपण कशाप्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो? मित्रांनो, बिलीव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला अशा गोष्टी सांगा, की ज्यामुळे तुमचा माइंड रिप्रोग्रामिंग होईल किंवा अशा गोष्टी वाचा, बघा, अशा लोकांना फॉलो करा, की जे आयुष्यात खूप पुढे गेले आहे. ज्यांनी अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवल्या आहेत. मित्रांनो, या जगातल्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाहीये. तो फक्त आपल्या डोक्यात आणि आपल्या आयुष्यात असतो. तो एकदा आपल्या आयुष्यातून निघून गेला ना, की सर्व गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह आणि शक्य वाटायला लागतात. मित्रांनो, तुमचा बिलीव्ह सिस्टीम स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह होण्यासाठी मी तुम्हाला काही छोट्या-छोट्या टिप्स सांगणार आहे. त्या फॉलो करा आणि त्या फॉलो केल्यामुळे नक्कीच तुमच्यामध्ये थोडीफार का होईना इम्प्रूव्हमेंट तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टिप म्हणजे तुमचे गोल सेट करा. तुमचे ड्रीम सेट करा. सर्वात आधी ड्रीम सेट करण्याआधी तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी बघा. छोट्या-छोट्या आयडियावरती काम करा. जसं की तुम्हाला वाटत असेल, की मी काहीही करू शकत नाही. तुम्ही पूर्णपणे डिप्रेशनमध्ये आहात. तर सर्वात आधी छोट्या गोल्सला सेट करा. छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरू करा. अगदी सकाळी उठण्यापासून ते व्यायाम करण्यापासून सर्व ज्या गोष्टी तुमच्या इम्प्रूव्हमेंटसाठी गरजेच्या आहेत, आधी त्या सेट करा. जेव्हा तुम्ही छोटे-छोटे गोल अचीव्ह करतात, तेव्हा तुम्हाला आपोआपच स्वतःबद्दल कॉन्फिडन्स यायला लागतो. जेव्हा तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी अचीव्ह करता, तेव्हा तुम्हाला वाटायला लागतं, की "अरे, ही गोष्ट तर मी करू शकतो." जी गोष्ट इतकी छोटी होती, ती गोष्ट तुम्ही इतक्या सहजपणे कराल, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली वाटायला लागतं, की मोठी गोष्टही मी करूच शकतो. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे सेलिब्रेट तुमची जर्नी सेलिब्रेट करा. जे पण तुम्ही स्वप्न बघताय किंवा ते स्वप्न बघण्यासाठी जे प्रयत्न करताय, त्यामध्ये हा विचार नका करू, की ह्यामधून मला काय आउटपुट भेटेल किंवा याच्यामधून मी कसं पुढे जाईल. या गोष्टीचा विचार न करता तुम्ही ती जर्नी एन्जॉय करा. त्यामध्ये जे पण फेल्युअर्स येतील, जे पण प्रॉब्लेम्स येतील त्याला सॉल्व्ह करा. आणि बघा तुम्हाला खूप छान वाटेल जेव्हा तुम्ही छोट्या-छोट्या टप्प्यातून वरती जाल आणि त्याला एन्जॉय कराल. तिसरी गोष्ट म्हणजे व्हिज्युअलायझेशन. तुम्ही जे पण छोटे-छोटे गोल्स सेट केले आहेत, ते व्हिज्युअलाइज करा. जसं की तुम्ही लवकर उठताय, व्यायाम करताय, सर्व रुटीन फॉलो करताय, दिवसभर आनंदी राहताय. ही गोष्ट जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करता, तेव्हा व्हिज्युअलायझेशननेच तुम्हाला खूप आनंद होतो. तुमचा 50% स्ट्रेस हा कमी होतो. तो फक्त व्हिज्युअलायझेशनने सुद्धा होतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कुठलाही गोल सेट करता, तेव्हा ते गोल दररोज बघण्याचा प्रयत्न करा, की त्या गोलमधून तुम्ही किती खुश व्हाल, तुम्हाला कसं वाटतंय, हे तुम्ही प्रेझेंट मूव्हमेंटमध्ये त्या गोष्टी फील करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जे फील करता, तेच तुमचं आयुष्य घडत असतं. मित्रांनो, तुमची फीलिंग ही ब्रह्मांडामध्ये, युनिव्हर्समध्ये पोहोचत असते आणि तीच तुमच्यापर्यंत परत येत असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही छोटे-छोटे गोल सेट कराल, तेव्हा ते गोल अचीव्ह करताना तुम्हाला कसं वाटतंय, हे तुम्ही व्हिज्युअल केलं पाहिजे. ते म्हणतात ना, की कुठलंही युद्ध रणांगणात होण्याआधी ते आपल्या मनात होत असतं. त्याचप्रकारे कुठलाही गोल, कुठलीही स्वप्न ही पूर्ण होण्याआधी ती आपल्या मनात असतात आणि त्यानंतरच आपण त्याला सत्यात उतरवू शकतो. मित्रांनो, चौथी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आपण आपलं सक्सेस सेलिब्रेट करत असतो, ज्या प्रकारे आपण आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी या आनंदाने ॲक्सेप्ट करत असतो, त्याच प्रकारे तुमच्या जर्नीमध्ये येणारे फेल्युअर सुद्धा तुम्ही आनंदाने ॲक्सेप्ट केले पाहिजे.
मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं, की आपण रिजेक्शन्सला, फेल्युअर्सला इतकं वैतागतो, की आपण पुढे जाण्याचा विचारच नाही करत आणि स्वतःमध्येच स्वतःला खूप कमी लेखण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळे बऱ्याचदा काय होतं, की आपण पुढे जाण्याऐवजी तिथेच थांबतो किंवा त्याच गोष्टी उगाळत बसतो. तर असं न करता आपल्याला फेल्युअर का आलंय याचा शोध घ्या. त्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही चुका करता तेव्हाच तुम्ही शिकता. त्यामुळे तुमच्या कुठल्याही फेल्युअर्सला, तुमच्या रिजेक्शनला तुमचा कमीपणा नका समजू. त्या गोष्टी तुम्हाला शिकवण्यासाठी तुमच्या आयुष्यात आल्या आहेत आणि मी एक पायरी मागे नाही, तर एक पायरी पुढे गेलो आहे असं समजा. कारण जेव्हा आपण चुका करतो, तेव्हा आपण त्या चुकांमधून खूप गोष्टी शिकत असतो. त्यामुळे तुमच्या फेल्युअर्सला, तुमच्या चुकांना हे सेलिब्रेट करा आणि त्यातून तुम्हाला काय सोल्युशन काढता येईल आणि मी काय चूक केली आणि पुढे जाऊन ती चूक मी कशी सुधारू शकतो, हेच तुम्हाला त्यातून शिकायचे आहे. ते म्हणतात ना, जे लोकं प्रयत्न करतात त्यांनाच अपयश येतं. जी लोकं बसून राहतात त्यांना कधीही अपयश येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही कायम तुमच्या अपयशातून शिकलं पाहिजे आणि त्यालाही सेलिब्रेट केलं पाहिजे. कारण अपयश तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. जो माणूस कधी अपयशी झालाच नाही, त्याला यशाची किंमत कधीही कळत नाही आणि नाही तो पुढे जाऊन कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी कधी प्रयत्न सुद्धा करत नाही. तो त्या छोट्याशा यशाला आयुष्यभर सेलिब्रेट करत असतो आणि अपयशी लोक इथून पुढे कसं जाता येईल यावरती मार्ग शोधत असतात. त्यामुळे अपयशाला घाबरून न जाता त्याला सेलिब्रेट करा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, याच काही छोट्या-छोट्या टिप्स होत्या, ज्या तुमचा बिलीव्ह सिस्टम इम्प्रूव्ह करू शकता. तुमच्या माइंडला रिप्रोग्रामिंग करू शकता आणि अशक्य असं काहीच नाही, हेही तुम्हाला पटवून देऊ शकता. मित्रांनो, जेव्हा तुमचा बिलीव्ह सिस्टम इम्प्रूव्ह होईल, तेव्हा तुम्ही नक्कीच आयुष्यात यशस्वी व्हाल. कारण की जेव्हा माणूस स्वतःवरती विश्वास ठेवतो, तेव्हा तो पुढे जातो आणि दुसऱ्यांवरती विश्वास ठेवतो, तेव्हा तो मागेच राहतो. त्यामुळे तुम्ही ठरवा, की तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जायचे आहे, की मागे राहायचे आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.